आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. काही नाती जवळ येत होती, तर काही अंतर अजूनही कायम होतं. काहीतरी वेगळंच घडत होतं. जे दिसतंय त्यापेक्षा खूप जास्त होतं. आता पुढे नक्की काय होणार होतं याची उत्सुकता मात्र अजूनही कायम आहे. सुरुवातीला शांत असलेले सगळे एक एक करून सक्षमच्या निर्णयाचं कौतुक करू लागले होते. त्यांनी युगाला मनापासून एक्सेप्ट सुद्धा केलं. फक्त दोघेच जण अजूनही शांत उभे होते. ते म्हणजे सत्यजित आणि दुर्वा. त्यांना त्यांच्या समूच्या निर्णयाचं कौतुक तर होतच, पण एका गोष्टीची काळजी सुद्धा वाटत होती. आणि तीच काळजी आता त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होती. मुलांनो, तुम्ही तिघेही बाहेर जा. मला घरच्यांशी थोडं बोलायचंय. आई, प्लीज, मी तुझा राग समजू शकतो ग, पण प्लीज मला समजून घे. तुला हर्ट करण्याचा किंवा कोणालाही त्रास देण्याचा माझा काहीच हेतू नव्हता. तुला राग आला असेल तर प्लीज माझ्यावर ओरड, मला मार, पण प्लीज काहीतरी बोल आई. तुझा हा अबोला नाही सहन होणार मला. समू, मी समजवतो तुझ्या आईला. तुम्ही तिघेही आता बाहेर जा. जीवा आणि दर्श चुपचाप बाहेर निघून गेले. सगळ्यांवर एक नजर टाकून सक्षम सुद्धा रूमच्या बाहेर पडला. वहिनी, तुझा पाय दुखतोय ना, त्यामुळे आज आपण फक्त थोडंसंच घर बघू. जेव्हा तुझा पाय बरा होईल ना, तेव्हा मी तुला पुन्हा एकदा पूर्ण घर दाखवेन. बरं वहिनी, तुला राग येणार नसेल तर एक विचारू? मी तुला अरे तुरे केलेलं चालेल ना? आय मीन, आवडेल ना? नाहीतर मी तुला अहोजाव करून पण बोलू शकतो. नाही, नको, मला चालेल. ग्रेट. त्याचं काय ना, मोठी आई म्हणते की मोठी वहिनी नेहमी आईसारखी असते आणि आईला थोडी ना आपण अहोजाव करतो. आईला अरे तुरे करण्यात एक वेगळाच बॉन्ड असतो. त्यातच तर खरं प्रेम असतं, हो की नाही? ध्रुव एकदम मनमोकळेपणाने आणि कम्फर्टेबली तिच्याशी बोलत होता, पण ती मात्र त्याचा तो मनमोकळा स्वभाव बघून थोडी शॉक झाली होती. काय झालं वहिनी, कसला इतका विचार करतेस? तुम्ही सगळी भावंड एकत्रच मोठी झालात ना, की? हो, आम्ही सगळे याच घरात लहानाचे मोठे झालो. का? तू अचानक असा क्वेश्चन का विचारलास? हा किती स्वीट आहे, किती छान बोलतो माझ्याशी. नाहीतर तो सड. कोण म्हणेल की हे दोघे भाऊ आहेत? सांग ना वहिनी, तू अचानक असा प्रश्न का विचारलास? नाही, काही विशेष नाही, सहजच विचारलं. ओके, बरं चल, आता मी तुला एक स्पेशल रूम दाखवणार आहे. चल माझ्यासोबत. त्याने समोरच्या रूमचा दरवाजा उघडला. युगाचा हात पकडून तिला त्या रूम मध्ये घेऊन गेलं. पण त्या रूम मध्ये जाताच युगाची धडधड किंचित वाढली. ती अवतीभोवती बघू लागली. ती एक प्रशस्त बेडरूम होती.
त्या रूमला असलेला एकदम पांढरा शुभ्र कलर तिथला ब्राईटनेस वाढवायला मदत करत होता. भिंतीवर काही किमती पेंटिंग्स लावल्या होत्या. जागोजागी खूप सुंदर असे शोपीस सुद्धा ठेवले होते. रूमच्या लेफ्ट साइडला अगदी मधोमध एक किंग साइज मोठा बेड होता. त्यावर सुद्धा पांढरा शुभ्र बेडशीट आणि त्याच्या खाली एक पांढरं शुभ्र ब्लँकेट व्यवस्थित घडी काढून ठेवलं होतं. बेडच्या बाजूला एक छोटासा टीपॉय ठेवला होता. त्याच्यावर सुद्धा एक पांढरं शुभ्र टेबल क्लॉथ अंथरलं होतं. बेडच्या अगदी समोर एक पांढरा सोफा ठेवला होता. रूमचे पडदे सुद्धा पांढरे होते. एकंदरीत व्हाईट कलर थीम असलेली ती बेडरूम सुंदर तर दिसत होती, पण त्या रूमचा ब्राईटनेस तिला थोडा खटकला. त्या रूम मध्ये पांढरा रंग सोडून दुसरा कलरच दिसत नव्हता. फक्त नकली शोपीस तेवढे हिरवे दिसत होते आणि भिंतींवरच्या पेंटिंग्स. त्या व्यतिरिक्त पूर्ण रूम मध्ये पांढराच पांढरा कलर दिसत होता. अशी का रूम सजवली आहे ही? असं वाटतंय ज्याची रूम आहे त्याचं सगळंच उजाडलंय. त्याच्या आयुष्यात दुसरे कुठले रंगच राहिलेले नाहीयेत. तर ही रूम आहे. ध्रुव बोलायला जाणार तितक्यात त्याच्या खिशातला मोबाईल वाजला. 1 मिनिट हा वहिनी. त्याने खिशातून फोन काढून बघितला, पण स्क्रीनवरचं नाव बघून त्याचे डोळे किंचित मोठे झाले. मयंक, आता हा का फोन करतोय मला? वहिनी समोर जर याच्याशी बोललो ना तर इज्जतीचा भाजीपाला होईल माझ्या. हे काम करतो, बाहेर जाऊन बोलतो. वहिनी, तू 5च मिनिटं ही रूम बघा, मी जरा 10 मिनिटात जाऊन येतो. तो सरळ मोबाईल घेऊन बाहेरही निघून गेला. अरे, काय मुलगा आहे हा? कोणाच्या रूम मध्ये सोडून गेलाय मला? सासरे बुवांची तर नसेल ना ही रूम? देवा, काय करू? थांबू का इथे की खाली जाऊ? नाही नाही युगा, ही रूम कोणाची आहे तुला माहिती नाहीये. असं कोणाच्याही रूम मध्ये थांबणं बरं नाही. त्यापेक्षा मी खालीच जाते. तिने खाली वाकून साडीच्या निऱ्या थोड्या वर केल्या आणि ती बाहेर जाण्यासाठी चालू लागली. हो ग बाई, सोडवलंय मी तुझ्या मैत्रिणीला आणि तिला घरी पण घेऊन आलोय. इकडे वरती येता येता सक्षमला मध्येच रूपाचा कॉल आला. तसा तो तिच्यासोबत फोनवर बोलू लागला. काय? घरी? तुम्ही तिला स्वतःच्या घरी घेऊन गेलात? ही तर खूप चांगली न्यूज आहे. थँक्यू सो मच सर. तुमच्या घरात ना ती अगदी सेफ राहील. बरं, कुठे आहे ती? माझं एकदा तिच्याशी बोलणं करून द्या ना. सध्या मलाच माहिती नाहीये ती कुठे. म्हणजे माझा भाऊ तिला घर दाखवत होता, त्यामुळे सध्या ती घराच्या कुठल्या कोपऱ्यात आहे हे मला माहिती नाही. जशी सापडेल तसं मी लगेच तिचं तुझ्याशी बोलणं करून देतो. ओके ओके, चालेल. काहीच घाई नाही. तुम्ही तिला व्यवस्थित सोडवलंय. सध्या माझ्यासाठी इतकंच पुरेसं आहे. तिच्याशी काय मी निवांत पण बोलेन. बाय. त्याने फोन कट करून खिशात ठेवला. तो त्याच्या रूम मध्ये एंटर करू लागला. पण तो मध्ये घुसायला आणि समोरून कोणीतरी यायला एकच वेळ झाली आणि दोघांची जबरदस्त धडक झाली. कोणीतरी खाली पडतंय असं सक्षमला दिसलं. त्याने लगेच तिला पकडण्यासाठी पुढे हात केला, पण तिला पकडायच्या नादात त्याचा सुद्धा तोल गेला आणि तो तिला घेऊनच खाली पडला. दोघांच्याही पडण्याचा धपकन आवाज आला. तो खाली होता आणि ती त्याच्यावर.
तो चिडून काही बोलणार तितक्यात त्याचं लक्ष तिच्या चेहऱ्याकडे गेलं. ती डोळे बंद करून त्याच्या अंगावर शांत पडली होती. तिच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती. तू तू इथे काय करतेस? पण जसा सक्षमचा रागीट आवाज तिच्या कानात घुमला तसे तिने खाडकन डोळे उघडले. डोळे उघडताच तिला नजरेसमोर त्याचा चेहरा दिसला. तशी तिच्या चेहऱ्यावर अजून भीती पसरली. तिने स्वतःवर एक नजर टाकली तर ती पूर्णपणे त्याच्या अंगावर झोपली होती आणि तिच्या कमरेभोवती त्याच्या हातांचा विळखा होता. ए, तू अशी टुकटुक काय बघते माझ्याकडे? तुझ्याशी बोलतोय मी. तू इथे माझ्या रूम मध्ये काय करतेस? ओ, तर ही तुमची रूम आहे. म्हणजे माझा अंदाज खरा होता तर. कसला अंदाज? हेच की ही रूम ज्याची कोणाची असेल त्याचं आयुष्य पण बेरंग असणार. एकदम बोरिंग. बघा सगळीकडे फक्त पांढरच पांढरं दिसतंय. दुसरा कुठला कलरच दिसत नाही. मग अशी ही बोरिंग आणि सडू रूम तुमचीच असू शकते ना. म्हणूनच मी बाहेर चालले होते. तेवढ्याच समोरून तुम्ही आलात आणि आपली धडक झाली. एक्सक्यूज मी, व्हाईट माझा फेवरेट कलर आहे आणि मला ते चटपटीत रंग आवडत नाहीत अजिबात. दिस इज रॉयल अँड सुपर क्लासी. पण तुला नाही कळणार ते. ओ मिस्टर शुकशुक, काय म्हणालात? काय म्हणालात तुम्ही? की मला नाही कळणार? मी काही रस्त्यावर पडलेली मुलगी नाहीये. ओके, चांगल्या घरात वाढलेली आहे आणि रॉयलनेस आणि क्लासीनेस काय असतो ना हे माहिती आहे मला. उगाचच फुकटची शायनिंग नका मारू. काय झालं आता? असे का बघताय तुम्ही माझ्याकडे? सी, काय सी? हे बघ तुझे ओठ. काय झालं माझ्या ओठांना? बघ ना कसे बोलतायत ते. जेव्हा इतर सगळे तुझ्या समोर असतात तेव्हा हे ओठ का नाही बडबड करत? फक्त माझ्या समोरच आल्यावर तुझ्या या ओठांमध्ये अशी नक्की कोणती देवी येते ग? तसा तिचा चेहरा बघण्यासारखा झाला. पण त्यांची ही आर्ग्युमेंट अजूनही एकमेकांच्या मिठीतूनच सुरू होती. ना त्याने तिला सोडलं होतं ना ती त्याच्यापासून बाजूला झाली होती. त्याच्या अंगावर पडूनच ती त्याच्यासोबत फुल ऑन भांडण करत होती. आणि हो, परत जर मला शुकशुक म्हणालीस ना तर याद राख. धमकी देताय मला? तुला जे समजायचंय ते समज, पण परत मला कधीही शुकशुक म्हणायचं नाही. म्हणणार. एकदा काय 1000 वेळा म्हणणार. इनफॅक्ट मी तर तुमच्यासोबत तुमच्या वडिलांचं पण नाव ठेवलंय. तुम्ही शुकशुक, ते लुकलुक, मधले बाबा टुकटुक आणि लहान बाबा लुकतुक. वाव, किती मस्त नावं सुचली ना मला. ती बडबडत होती पण हे सगळं ऐकून त्याचे तर डोळेच मोठे झाले. तो अविश्वासाने तिच्या तोंडाकडे बघू लागला. व्हॉट? त्याच्या आवाजाने ती दचकलीच आणि आत्ता कुठे तिची ट्यूबलाईट पेटली की बोलण्याच्या ओघात तिने त्याला सगळं सांगून टाकलंय. तशी ती पुन्हा घाबरून त्याच्याकडे बघू लागली. सॉरी, म्हणजे मला. चुप, एकदम चुप. एकतर बोलायचं नाही आणि बोलायला तोंड उघडलं तर अशा नॉनसेन्स गोष्टी करायच्या. आता तू तोंडातून एक शब्दही काढणार नाहीयेस, समजलं तुला? त्याने त्याच्या एकाच हाताने तिचं तोंड दाबलं. तशी ती शरीराची झटापट करू लागली. मी तुला चुप बोललो ना. तसा आता मात्र तिलाही राग आला. तिने स्वतःच्या तोंडावर असलेला त्याचा हात जोरात बाजूला काढला.
नाही बोलणार, पण आधी मला सोडा तरी. मी काय टेडी बेअर आहे का असं अंगावर घेऊन झोपायला? तेव्हा कुठे त्याने नजर खाली करून स्वतःकडे पाहिलं आणि एक सुस्कारा सोडला. सॅम, ही तर फक्त सुरुवात आहे. ही पोरगी एक दिवस तुला नक्कीच मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करून येणार आहे. त्याने तिच्या दोन्ही खांद्यांना पकडलं आणि तिला बाजूला करायला गेला. पण ज्या स्पीडने त्याने तिला बाजूला केलं त्याच स्पीडने ती पुन्हा त्याच्या जवळ आली. त्याच्या गळ्यातलं लॉकेट तिच्या गळ्यातल्या ज्वेलरीमध्ये अडकलं होतं. त्यामुळे जसा तिला ओढ बसला तशी ती पुन्हा त्याच्या जवळ आली. ध्रुव, अरे ध्रुव. बाहेर कॉरिडॉर मध्ये ध्रुव गालातल्या गालात एकटाच उभा राहून हसत होता. तसंच जीवाने त्याला आवाज दिला. बोला. भावा, आज काय गोळ्या घ्यायचा विसरलायस का तू? व्हॉट डू यू मीन जीवडे? गेल्या 5 मिनिटापासून बघते मी तुझ्याकडे. समोरच्या भिंतीकडे बघून एकटाच गालातल्या गालात हसतोयस. म्हणून विचारलं, आज गोळ्या घ्यायचा विसरला का तू? आणि वहिनी तर तुझ्यासोबत होती ना, ती कुठे आहे? वहिनी ना, वहिनी तिकडेच आहे जिथे ती असायला हवी. त्याचं जसं फोनवर बोलणं झालं तसा तो पुन्हा रूम मध्ये जायला निघाला. पण दारातच त्याने पाहिलं की ते दोघेही एकमेकांच्या मिठीत आहेत. तसा तो ज्या स्पीडने आला होता त्याच स्पीडने निघून गेला आणि जीवाच्या रूम समोर उभा राहून त्या दोघांना इमॅजिन करून एकटाच गालातल्या गालात हसत होता. जेव्हा तो रूम मध्ये आला होता तेव्हा ते नुकतेच एकमेकांच्या अंगावर पडले होते. त्यामुळे त्यानंतरचं त्यांचं काही बोलणं त्याने ऐकलंच नव्हतं. त्याआधीच तो तिथून निघून गेला होता. तुला ना ध्रुव, खरंच एखाद्या मानसोपचार तज्ञाची गरज आहे. एकटाच हसतोयस. जाऊ दे, मीच शोधते वहिनीला. अरे रोमॅन्सची दुश्मन, थांब जरा. कुठे निघालेस तोंड घेऊन? वहिनी भाईच्या रूम मध्ये, आणि तू अजिबात त्यांना डिस्टर्ब करायला जाणार नाहीयेस.